मध्ये आलेली होती, पण चला म्हटलं थोडंसं मार्केट पण पाहणं होतं राधिकाचं. आणि जर उद्याच्या कार्यक्रमासाठी जर काही घेता आलं तर ते पण घेता येईल. हो परी आसपास असं मला काही नक्की माहीत नाही आहे. पण तिथं जायचं लोणावळ्याला थोडंसं पहिले नाश्ता वगैरे करा म्हटलं तर तिथं थांबलेलं आहे. राधिका पण नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आलेलो सध्या डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये शोधणं चालू आहे, कारण मी आलो होतो गाडीनं आणि ओम भाऊ आणि सुदर्शन भाऊ, राधिका, आणखी ओम भाऊ आणि सुदर्शन यांच्या घरचे सर्व, कोमलताई वगैरे सर्वजण आलेले होते. आणि ते गाडीनं आले आणि मी 2 व्हीलरनं आलो. त्याच्यामुळे सध्या आमचं जे आहे समजत नेमकं कुठं गेलेले आहेत. तर बघणं चालू आहे त्यांना. बघूया, फोन पण आला राधिकाचा, कारण तिचं म्हणणं आहे की बा मी मागं राहिलेला आहे, एक्झॅक्ट आलो का नाही आलो. आणि सध्या आलेला आम्ही डीमार्टमध्ये आणि इथं बघणं चालू थोडंसं सामान वगैरे, कोणत्या गेटला गेले कोणत्या नाही. इथं डीमार्टमध्ये आलेलं आहे. आणखी कुठं आहे तिथून इकडे गेले, कारण पहिलं ते गेट बघितलं, पण आता इकडं स्टार बाजारमध्ये आलेलं आहे. स्टार बाजारमध्ये चालू होतं असं बघणं वगैरे. अनुभव असलेले आहे, कारण मागं आलं तुम्ही सर्वजण आलेले आहे आणि सर्व फॅमिली काम मस्त मजेत. तुझी बायको कुठे? बायको ते का समोर आता दिसल्यावर झाले एक्झॅक्ट, कारण मी राहिलो तिकडे बाकीच्या खाण्यात गेलो. राधिका ताई कवाची वाट बघू लागल्या तुमची. आता फरक पडणार आहे ना थोडंसं. नवीन पुण्यात पहिल्यांदा आलो ना मी, आणि डीमार्टमध्ये बघा इथे काही भेटते का, काही लागते का त्यांना. आणि शॉपिंग बरंच जे आहे सामान वगैरे घ्यायचं आहे उद्यासाठी, ते पाहणं चालू आहे. थोडं म्हटलं घरचा किराणा पण घ्यायचा आहे आणि आता स्टारमध्ये आलेलं आहे, थोडंफार शॉपिंग करतो आणि मग तुम्हाला. चला असं आहे. आम्ही तुम्ही पाहिलं असेल आता कालच्या व्हिडिओमध्ये ओमभाऊचं, त्यांनी म्हटलेलं आहे किंवा तर बघा राधिका पण आहे सोबत. काय बघत आहे बघत आहे. ॲक्च्युली खरं तर आम्ही शॉपिंगचं ते पाहायला दुसरंच आलेलं आहे, पण ओम भाऊ आणि ते घरचे सर्व आलेले होते, ते डीमार्टमध्ये आलेले होते. पण चला म्हटलं थोडंसं मार्केट पण पाहणं होतं राधिकाचं. आणि जर उद्याच्या कार्यक्रमासाठी जर काही घेता आलं तर ते पण घेता येईल. हो परी दिदी, काय घ्यायचं आहे तुला? इंडियाच्या घेतले सांग पहिले. घेतलं? हां, ऑर्डर केले होते इंडियाच्या. असं आहे, सर्वजण आले आणि सर्वजण भेटले, पण आता राधिकाने भेटली आहे. आणि पुण्यामध्ये फर्स्ट टाइम बघत आहे मी डीमार्ट. हां डीमार्ट. त्या दिवशी आपण मॉलला गेलो होतो आणि आज आता डीमार्टला आलेला आहे. काय बघून चालू होतं? खूप सारं आहे बघण्यासारखं. फक्त घ्यायचं काय, आणि इथून पुन्हा घरी पहिलेच 2-3 बॅगा आणलेल्या भरून, परत इकडून 2-3 बॅगा काय काय नाही त्याच्या हिशोबाने बघणं चालू आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ओमभाऊनं सांगितलेलं आहे, काय म्हटलं की राधिकाचं आणि ओमभाऊचं नातं काय आहे. तर ते फॅमिली मॅटर होतं थोडंसं, त्याला काही एवढं सिरियस वगैरे घ्यायचं काम नव्हतं. तर बऱ्याच जणांनी सिरियस घेतलं आणि ओमभाऊच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बा याचं चुकलं, ओमभाऊचं चुकलं, माझं चुकलं. हां, ताई म्हणायला पाहिजे, वहिनी म्हणायला पाहिजे, ते काही प्रॉब्लेम नाही, काही मतलब काही हरकत नाही. 2पैकी एक विचार वगैरे तर ठीक आहे, साहजिकच आहे. पण त्याचा एवढं काही असं मनाजोगतं घ्यायचं नाही आहे त्याच्यावरती, की जेवढं बऱ्याच जणांनी कमेंट केलं. 4 मिनिटात त्यांना ॲक्च्युली 40 मिनिटात 400 कमेंट आलेलं आहे. 400 कमेंट म्हणजे खूप झालेलं आहे एका तासाच्या आतमध्ये 40 येणं. त्याच्यामुळेच थोडंसं वेगळं वाटलं. तसं काही नाही आहे. बहिणीचं नातं लागलं, बहिणीचं कुठलंही लागलं, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. ॲक्च्युली आम्ही आलो याच्यासाठी होते, लोणावळा जाण्यासाठी. त्याच्यावेळेस पण खरेदी करायचं होतं. आणि आधीपासून आमचं जे आहे व्हिडिओमध्ये चालतेच बऱ्याच वेळा. जसं की एक व्हिडिओमध्ये माझं झालं होतं, मनीषा वहिनीला मी काय म्हणायला पाहिजे होतं. हां, एक व्हिडिओ माझा पण बनलेला आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की ॲक्च्युली मावस भाऊ असल्याच्यानं मी वहिनी पण म्हणायला पाहिजे. आणि बऱ्याच जणांनी कमेंट पण केलं होतं की आधीपासून तू त्यांना ताई वगैरे म्हणत असेल तर तू ताई म्हणायला पण पाहिजे, आहे ना. तर असं कन्फ्युजन होतं. तसंच हे झालेलं आहे की ॲक्च्युली आत्याच्या नात्यानं जर म्हटलं, आईच्या नात्यानं, तर ताई म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि भावाच्या हिशोबानं जर पकडलं वहिनी म्हटलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, तो नॉर्मल विषय होता, तुम्ही काही एवढं सिरियस घेऊ नका. आम्ही पण एवढं काही सिरियस घेत नाही. आणि आमचं फॅमिलीचा जो विषय आहे, मॅटर आहे, तो चालूच राहणार आहे. आणि असं इश्यू वगैरे नसतो आमचं की बा मनावर घ्यायचं आणि एकामेकाला काही बोलायचं. आणि त्यांनी सांगितलं की बा
विजयभाऊ खूप फायर झालेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं किंवा ॲग्रेसिव्ह झालेला आहे. एवढं काही ॲग्रेसिव्ह नव्हतं मी, चिडलेलं नव्हतं, रागावलं पण नव्हतं, काहीच विषय नव्हता. सहज व्हिडिओ चालू केला आणि सहज बोलण्यात आलं होतं. त्याच्यामुळे आम्ही काही मनावर घेतले, तुम्ही पण घेऊ नका. इकडं थोडंसं खरेदी वगैरे पाहणार आहे कारण आजचा दिवस आम्हाला चांगल्यापैकी जाईल असा प्रयत्न करत आहे मी. त्याच्यामुळेच थोडंसं घरचं जे आहे सकाळपासून प्लॅन तोच चालू आहे की बा उद्याला काहीतरी वेगळं घडलं पाहिजे किंवा चांगलं घडलं पाहिजे. पहिला दिवस येणार आपला लग्नाचा, वाढदिवसाचा, त्यासाठी सर्व खरेदी करायचं आहे. ओके मग काही प्रॉब्लेम नाही. बघतोय आम्ही थोडंसं मार्केट चांगलं आणि सांगतो काय काय नाही तर बस जसं. आणि इकडं आईचं थोडंसं आराम वगैरे चालू होता. पण सर्वात महत्त्वाचं होतं आईनं म्हटलं की तुम्ही कुठे गेले, बाहेर गेले, डीमार्टला गेलं, पण खरेदी काय केली आज, काय केलं? फक्त गेलो आणि फक्त पाण्यानंच पोट भरलं. का ॲक्च्युअली डीमार्टमध्ये आमच्या लगेच काय असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही आणखी काय होतं बरं घ्यायला काय गेलो आपण हां. मग काय झालं होतं कपल, ॲक्च्युली हे तर माहिती आहे का, मी 2 व्हीलरच होतो आणि जे सर्वजण बसलेले होते ते 4 व्हीलरमध्ये होते आणि लोकेशनवर मी जात होतो मागे. कारण गाडी पॅक झालेली होती. बोटाला का ते आज क्रिकेट खेळताना पूर्ण बोट मोडलेला आहे आणि ते राधिकानं ऑइल पण लावून दिलेलं आहे सध्या, तेल वगैरे. मग आता ते बॉल लागला ना कॅच पॉकेटांनी, थोड्या सूर्य आला आणि ते बोट वगैरे कॅच. तसं काही नसते आता क्रिकेट खेळायला जातेस कोणी. इकडं ऋतू झोपेला आहे का पिऊ झोपेला आहे? झोपलेला कोण आहे? झोपेल कोण आहे? ऋतू झोपेला आहे. खेळायला पण आता कसं सर्वजण खेळत असताना जावं लागते ना 2 मिनिटासाठी. आणि ॲक्च्युअली गेले हे कुठलं भारतीय विद्यापीठाच्या बाजूला, तिथं बघितलं कपल ड्रेस वगैरे, तिथं बंद होतं त्याच्यामुळे तिथं काही खरेदी केली नाही. आणि इकडं पिऊ लागायला लागली होती त्याच्यामुळे कोमलताई सर्वजण सोबत आलं लवकर निघून. तिथं काही झालं नाही आणि ॲक्च्युली लवकर आल्यामुळं आमचं काही ड्रेस वगैरे घेणं झालं नाही. पण आता उद्या पाहणार आहे, उद्याचा दिवस खास राहणार आहे आणि त्याच क्षणाची वाट पाहू आम्ही बऱ्याच दिवसापासून. राधिकाची पण इच्छा होती की कुठेतरी जायचं आहे, कुठेतरी जायचं. तर कुठे जाणार आहे आपण? लोणावळ्याला जायचा प्लॅन ठरलेला आहे. कन्फर्म जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा उद्याला समजणार आहे तुम्हाला नक्की काय आहे काय नाही. तर सध्या जायचं चालू आहे कारण राधिकाचं म्हणणं होतं की जेजुरीला पण जायचं आणि आळंदीला पण जायचं होतं चालू. पण हां तेच झालं. पालख्या पंढरीला आहे, पालख्या आल्या नाही आळंदीच्या सर्वांत पालख्या पंढरपूरला आहे. पंढरपूरला असल्यामुळे कसं सर्वांचं म्हणणं होतं की देव वगैरे नाही आहे तिथं. असं म्हणतात की पंढरपूरला जातात देव, त्याच्यामुळे दर्शन घेऊन नाही काही नाही, फक्त एवढं की मंदिर वगैरे आहे. ठीक आहे फिरण्याला जाता येते. पण आणि जेजुरीचं पण इकडे जे आहे राधिकाचं ते पण थोडंसं चालायला वगैरे त्रास जास्त झाला असता त्याच्यामुळे ते पण कॅन्सल केलं आपण. तर असं आहे. आणखी आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे, ओम भाऊच्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. काय झालं होतं काहीतरी म्हटलं ना काल ओम भाऊनं, राधिका माझी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्ही पाहिलं असेल कालपासून तयारी वगैरे चालू होते सर्व. काहीतरी विशेष दिवस होता आजचा त्याबद्दल. आणि इकडे आई पण आलेली आहे. गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग. रसा आहे आईचं. तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट केल्या काल खूप साऱ्या, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, जे काही आहे ते आहे. आणि इकडे राधिकाचं काय चालू आहे, झाली का तयारी? चल ना जायचं आपल्याला कुठेतरी. तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो. हॅप्पी अॅनिव्हर्सरी डिअर बायको. ओके असं आहे. चला आता आम्हाला जायचं आहे. चल परी चल.
सर कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं? तुला माहिती आहे का? आई पप्पा सोबत येणार आहे. हो. आणि निघायचं कुठे जायचं माहिती आहे का तुला? हा, कुठे जायचं आपल्याला? लोणावळ्याला जायचं. हा, तर फायनली आमचं काल जे आहे ते मागं पुढे चालू तर फायनल झालेलं आहे. आणि आता आम्हाला लोणावळ्याला जायचं आहे. सर्व तयारी वगैरे चालू आहे. बॅग पॅक केल्या? हो, काय काय घेतलं सर्व? घेतलं सर्व सामान, कपडे वगैरे हा, घेतले. आणि तिथं फुल एन्जॉय राहणार आहे आमचा. ॲक्च्युली जो तिथे गेल्याच्या नंतर वॉटर पार्क आहे, त्यानंतर बरंचसं आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही तर पहिल्यांदा जात आहे आणि तिथं जाऊन बघणार आहे नेमकं काय आहे काय नाही. तर हे इकडं चला. पिऊ. आणि पिऊ पण आलेली आहे आपल्यासोबत. येणार आहे पिऊ, परी, कोमलताई, ओमभाऊ, आणखी बरेच जण आहे. काही जण चालू यायचं, काही जणांचं नाही आहे. हे फायनली नमस्कार, आमच्यासोबत आलेले आहे. नमस्कार. आणि आजचा प्लॅन आम्ही खरं तर आधी ठरवलेला होता, पण नक्की नव्हतं मागं पुढे. पण फायनली ओमभाऊन सपोर्ट केला किंवा चला आपण जाऊ सोबत. तुम्ही आले ज्या कारणासाठी आलेले. तेच. आणि जसं की आईचं माहेरचं होतं आईचं पण होऊन जाते आणि तुमचं अॅनिव्हर्सरीचं आहे ते पण होऊन जाते. त्याच्या हिशोबानंच विठ्ठल 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 करता येते तुला? वा वा, करते करते, मस्त करते. कर विठ्ठल 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 कर. मस्त आहे. चला आजीचा आराम चालू आहे पहा इकडं. कारण लवकर जायचं आहे थोडंसं, त्याच्या हिशोबाने आम्ही सगळे सुटलेलं आहे आणि बरंच तयार केलेले. हो. तर आता आम्ही लोणावळ्याला जाताना आता इथं थांबलेलं आहे हॉटेल ग्रीन ट्रीला. थोडंसं नाश्ता वगैरे हां, विवो ट्री असं आहे. सॉरी, ग्रीन ट्री वेगळं. ग्रीन ट्री आम्हाला ते मनालीमध्ये गेलो तेव्हा लागलं होतं, त्याच्यामुळे तीच आठवण आलं. पण विवो ट्री असं हॉटेल आहे. आणि इकडं परीचं चालू आहे मोबाईल वगैरे बघणं. परी करतो नाश्ता. परीला खाऊ घालायला लागते, मोबाईल पाहत आहे परी. असं आहे. आजचा दिवस खूप एन्जॉय करायचा प्रयत्न करणार आहे आम्ही. कारण आता जवळपास पण तळेगाव दाभाडेपासून 20 किलोमीटरच्या जवळपास आसपास असं मला काही माहिती नाही आहे. पण तिथं जायचं लोणावळ्याला. थोडंसं पहिले नाश्ता वगैरे करा, मग थोडं जायचं थांबलेलं आहे. का पण करायचा नाश्ता भूक लागली का? कारण एन्जॉय करायचं थोडंसं पोटामध्ये लागणारच आहे. लागली का? काय घेतला? डोसा. निघायचा आता. आणि हा व्हिडिओ जो आहे लोणावळ्यातला तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच पाहायला भेटणार आहे. मला वाटलं किंवा आज लोक दाखवू लोणावळ्यामध्ये काहीतरी, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथंच थांबणार आहे आपण. तर उद्याच्या व्हिडिओमध्येच दिसणार आहे लोणावळ्यामध्ये काय काय घडलं काय काय नाही. तर आणि हा व्हिडिओ पण आता कारण आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि होऊ शकते इथं नेटवर्क नाही राहणार, आणखी बराचसा प्रॉब्लेम येऊ शकतो मोबाईलचा. रेंज पण नसते नाही का जास्त. कसं वाटत आहे? फ्री आहे ना आज? फ्रीच राहावं लागणार आज दिवस. बरी तू पहिले जेवण करून देणार, नंतर नाश्ता कर. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. करायचं का?